सिट्रिझिन हे ॲलर्जी कंडिशनमध्ये दिलं जाणारं एक मेडिसिन आहे. आता त्याचा वापर बरेच लोक हे झोपेसाठी करतायत. आता कालच मला एक प्रश्न विचारला गेला की सिट्रिझिन आम्ही झोपेसाठी घेतोय तर ते योग्य आहे का? तर याचं उत्तर हे कोणत्याही डॉक्टरला विचारलं तरी ते नाहीच असणार आहे. कारण सिट्रिझिन हे झोपेसाठी अजिबात घेतलं जात नाही आणि हे जर तुम्ही झोपेसाठी घेत असाल तर याचे बरेच वाईट परिणाम हे तुम्हाला पाहायला मिळतील आणि ते मी आज तुम्हाला सांगणारच आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तर पहिल्यांदा आपण बघूया की सिट्रिझिन हे कशासाठी उपयोगी आहे. आता मोस्टली ॲलोपॅथिक डॉक्टर हे सिट्रिझिन देतात. आता हे सिट्रिझिन कशासाठी देतात तर जेव्हा ॲलर्जी कंडिशन असेल म्हणजे वारंवार शिंक येणे, सर्दी किंवा इचिंग होणे म्हणजे खाज येणे अंगाला, अशा कंडिशनमध्ये सिट्रिझिन हे मोस्ट कॉमनली वापरलं जाणारं मेडिसिन आहे. आता सिट्रिझिनमुळे ही झोप येते म्हणून हे झोपेसाठी घेणं हे अत्यंत चुकीचं आहे. जरी याने झोप येत असली तरी याचा बराच वाईट परिणाम आपल्या शरीरावरती होत असतो. आता ते कसं तर सिट्रिझिन हे अँटीहिस्टामाइन आहे. आता अँटीहिस्टामाइन याचा अर्थ काय आहे तर बॉडीमध्ये जर हिस्टामाइन हा एक हार्मोन असतो जो वाढला एका सर्टन लेवलपेक्षा जर तो वाढला तर आपल्याला अशी ॲलर्जी कंडिशन निर्माण होते. जसं की शिंक येणे, वारंवार सर्दी होणे, अंगाला खाज येणे, अशा गोष्टी हिस्टामाइनची लेवल वाढल्यामुळे होतं. यासाठी डॉक्टर आपल्याला अँटीहिस्टामाइन देतात जेणेकरून ही लेवल कमी होते. आता शरीरामध्ये हे जे नॉर्मल लेवलला जे हिस्टामाइन तयार होतं हे काम काय करतं. आता हिस्टामाइन हे मास्ट सेल प्रोड्यूस करतात आणि हे जे हिस्टामाइन आहे हे ॲलर्जिक कंडिशनमध्ये जे ॲलर्जन्स बॉडीमध्ये प्रवेश करतात त्या व्हायरस ॲलर्जन्सला रोखण्याचं काम हे हिस्टामाइन करतं. आता ह्याची लेवल वाढली तर मग ॲलर्जी कंडिशन निर्माण होते आणि त्यासाठी अँटीहिस्टामाइन दिलं जातं. हे झालं. पण ह्याची लेवल नॉर्मलच आहे आणि आपल्याला कोणतीही ॲलर्जी कंडिशन नाही आणि तरीही तुम्ही हिस्टामाइन घेताय तर तुम्ही काय करताय तर ते हिस्टामाइन जी आहे ते बॉडीमध्ये पूर्णच कमी करताय म्हणजे पूर्णच नष्ट करताय हिस्टामाइन हार्मोन बॉडीमधूनच. तर याचा परिणाम असा होणार आहे हिस्टामाइन काय करतंय बॉडी नॉर्मल लेवल जर हिस्टामाइनची असेल तर ते काय करतं बॉडीमध्ये जे काही ॲलर्जिक कंडिशनमध्ये जे काही व्हायरस असतील बॅक्टेरिया असतील जे काही बाहेरून शत्रू येत आहेत आपल्या बॉडीमध्ये त्यांना फाईट करण्यासाठी बॉडीमध्ये ॲटोमॅटिक एक मेकॅनिझम असतं. ॲटोमॅटिक ते फाईट करतं जे की हिस्टामाइन त्याला मदत करतं. म्हणजे बाहेरून कोणताही एखादा शत्रू जरी आला तरी त्याला फाईट करून माघारी पाठवायचं काम हे हिस्टामाइन करत असतं. पण तुम्ही जर वारंवार अँटीहिस्टामाइन घेत असाल म्हणजे सिट्रिझिन वारंवार जर घेत असाल तर तुम्ही ही बॉडीमध्ये जे डिफेन्स करणारी म्हणजे जे व्हायरस असेल ॲलर्जन्स असेल यांना माघारी पाठवणारी जी काही हार्मोन आहे ते जर बॉडीमध्ये तुम्ही पूर्णपणे नष्ट करत असाल तर याचा जो काही परिणाम आहे तो काय होणार आहे तर ॲलर्जन्स इझिली तुमच्या बॉडीमध्ये येतील आणि तुम्ही वारंवार सिट्रिझिन घेताय तर मध्ये बॉडीमध्ये हिस्टामाइन जे फाईट करतंय हेच नसणार बॉडीमध्ये नसणारे. हेच जर बॉडीमध्ये नसेल तर इझिली आपण कोणत्याही ॲलर्जन्सला ॲफेक्ट होणार, कोणत्याही व्हायरसला ॲफेक्ट होणार आणि आजारी पडणार. अशा कंडिशन ह्या होऊ शकतात आणि हे प्रचंडपणे जर फाईट करायलाच कोण नसेल तर काय होणार आहे ॲलर्जन्स इझिली आतमध्ये येणार आहेत, तुमच्या वेगवेगळ्या ऑर्गन्सला ॲफेक्ट करणार आहेत आणि त्यामुळे काय होणार आहे तर तुम्ही इझिली आजारी पडणार किंवा इझिली कोणताही व्हायरस असेल बॅक्टेरिया असेल ॲलर्जन्स असेल तर हे तुम्हाला इझिली ॲफेक्ट करणार आहेत. त्यामुळे सिट्रिझिन घेताय तर ते डॉक्टरांच्या सल्ल्याने घ्या. याचा उपयोग झोपेसाठी अजिबात करू नका आणि याचा जो परिणाम आहे हा तर मी तुम्हाला सांगितलाच आहे. त्यामुळे सिट्रिझिन हे झोपेसाठी घेणं नक्की टाळा. आता